29 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला महायुतीला भरभरून यश मिळालं, पण काँग्रेसनेही काही ठिकाणी नगरसेवकांच्या आकडेवारीमध्ये मोठी मुसंडी मारली। त्यातीलच एक महापालिका म्हणजे चंद्रपूरची। आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनी भलेही वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरली, पण काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। पण कष्टाने जिंकलेली ही महापालिका काँग्रेस आपल्या हाताने घालवणार अशी चिन्ह सध्या दिसून येत आहेत। याला कारण ठरते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद, आणि हे वाद मिटण्याचं काही नावच घेत नाहीये। आणि याचाच फायदा भाजपला होतोय की काय असं चित्र निर्माण झाले। नेमकं चंद्रपूरमध्ये काय घडतंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने एकूण 27 नगरसेवक निवडून आणले। हा आकडा तिथल्या पक्षांमध्ये सर्वाधिक मोठा आहे। अशा सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला आणखीन फक्त 6 नगरसेवकांची गरज आहे, आणि अधिकचं संख्याबळ गोळा करण्याची जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःवरती घेतली आहे। आता मित्रपक्ष मिळून तिथं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला मोकळा रस्ता आहे, पण अजूनही तिथं सत्ता स्थापन करण्यात आलेली नाही, आणि याचं कारण ठरले काँग्रेसमधलीच गटबाजी। कारण 27 नगरसेवकांपैकी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाकडे 13 तर आमदार वडेट्टीवार यांच्या गटाकडे 14 नगरसेवक आहेत। आणि आता एवढं मोठं संख्याबळ असताना सुद्धा मिळून चर्चा करण्याआधीच वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवरून वाद रंगला। निवडणुकीनंतर खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार यांनी नगरसेवकांची अज्ञातस्थळी त्यांना हलवलं होतं, पण हे सगळं सुरू असताना या दोघांमधला अंतर्गत वाद उफाळून आला आणि तो थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला। दिल्लीत या दोन्ही नेत्यांची कानउघडणी झाली, आणि त्यानंतर दोघांमधले वाद संपले असं चित्रही समोर दिसून आलं। या दोन नेत्यांमधील वादामध्ये प्रदेशाध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि गटनेत्याच्या नावाला संमती दिली। त्याच दिवशी गटस्थापनेसाठी धानोरकर समर्थक नगरसेवक नागपुरात पोहोचले, मात्र गटनेत्याच्या नावाला आमदार वडेट्टीवार यांनी विरोध दर्शवला। त्यामुळे धानोरकरांनी 13 नगरसेवकांचा काँग्रेसचा अधिकृत गट स्थापन केला, आणि यावरती दुसऱ्या गटानं आक्षेप घेतला। त्यानंतर प्रदेश भरारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांची ऑनलाईन बैठक झाली। यात महापौर पद धानोरकर गटाकडे, स्थायी समिती वडेट्टीवार गटाकडे आणि उपमहापौर पद मित्रपक्षाला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला होता। त्यानंतर सर्व काही सुरळीत झालं असं सांगून धानोरकर यांनी आपले सगळे नगरसेवक घरी पाठवले। आमच्यातील मतभेद संपले, महापौर काँग्रेसचा होणार असा दावा काँग्रेसच्या नेत्यांमार्फत केला जात असताना तरी दुसऱ्याच दिवशी 5 काँग्रेस नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या 5 नगरसेवकांना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी पळवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यातील 2 नगरसेवक धानोरकर यांच्या घराकडे परत आले, त्यामुळे आता पेच आणखीन वाढलाय। वडेट्टीवार समर्थक धानोरकर गटाला सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे, आणि अशी मनस्थिती नाही, त्यामुळे दोन्ही गटाच्या आता भाजपशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बोललं जाते। या प्रकरणातील धमक्या दिल्याबद्दल वर्धा पोलीस ठाण्यामध्ये वडेट्टीवार समर्थकांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे। दरम्यान चंद्रपूरमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रभावाखाली स्वतंत्र गटाची नोंदणी केली आणि महापौर पदावरती दावा केला। हे करत असताना धानोरकरांनी वडेट्टीवारांमध्ये गटबाजी आणि नगरसेवक पळवल्याचा आरोप करत त्यांच्या गट म्हणजेच भाजपची बी टीम असल्याचाही आरोप केला। तर दुसरीकडे वडेट्टीवारांच्या समर्थक नगरसेवकांनी धानोरकर मनमानी करत असल्याचा आरोप करत त्या खासदार असल्या तरी त्यांनी स्वतःला जिल्ह्याचा मालक समजू नये असं म्हटलं होतं। तसंच आमच्या लोकांना त्यांनी ऑफरही दिल्याचा आरोप वडेट्टीवारांच्या नगरसेवकांनी केला। खरं तर धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला हा वाद सत्तेतील वाटा आणि स्थानिक प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने आहे। त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असतानाही काँग्रेसला तिथे सत्ता स्थापन करता येत नाहीये, आणि हाच वाद मिटण्याचं नावही घेत नाहीये, आणि त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कारण यातच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची भेटही घेतली, आणि सर्व वाटाघाटी झाल्या असल्याचंही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। आता ही चर्चा तर खरी ठरली तर काँग्रेसचा मोठा धक्का ठरू शकतो, आणि असं जर झालं तर आपापसातली भांडणं करून आणि एकमेकांचे नगरसेवक पळवून काँग्रेसनंच भाजपच्या हातामध्ये आयतं कोलीत दिल्यासारखं होईल। चंद्रपुरातला हा वाद इतका वाढलाय की काँग्रेस आता अंतर्गत वादामुळे मित्रपक्षांचे 30 नगरसेवक हे भाजपकडे जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे। त्यामुळे काँग्रेसला चंद्रपुरातील सत्ता गमवावी देखील लागू शकते। आता गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत असल्यात, पण आता काँग्रेसमधील गटबाजीनं कहर केलाय। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसनं याच्यामध्ये आणखीन काडी टाकल्याचं पाहायला मिळतंय।
आपल्या व्हॉट्सअप स्टेटसद्वारे प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार गटाला मोठं आव्हान केले. त्यांनी म्हटलं की जंग में जाने वाले घोडे 12 तो में नहीं नाचते असं सूचक विधान त्यांनी आपल्या स्टेटसद्वारे केलं होतं आणि याचंच आव्हान वडेट्टीवारांच्या समोर आहे. आता याला वडेट्टीवार काय उत्तर देत आहेत आणि त्यामुळे आता या स्टेटसवरती आणखीन कोणता नवा राडा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता पुन्हा एकदा चंद्रपुरातल्या या राड्यावरती दिल्लीमध्ये काय तोडगा निघतोय आणि चंद्रपुरामध्ये काँग्रेसचा महापौर बसणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. तरी या संपूर्ण वादावरती तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.